चला. काय झालं सिद्धू? मला सांग, पप्पा ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांना कसे जखम वगैरे झाली होती? नाही, असं काही झालेलं नाही. म्हणजे का विचारतोय तू असं? कारण मला गाडीत आणि पप्पांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग सापडले. त्यामुळे मी तुला विचारतोय, प्लीज नक्की आठव नेमकं काय घडलं होतं तेव्हा. पण असं काही पप्पांना पायाला जखम झाली आणि त्यातून रक्त निघालं असं काही घडलं नाही रे. अरे म्हणजे आठव ना, म्हणजे काही टोचलं होतं, काही चावलं होतं. हे बघ, रक्ताचे डाग सापडलेत म्हणजे नक्की काहीतरी झालं असणार. तू प्लीज मला प्लीज आठवणे काहीतरी सांग मला प्लीज. हां. अरे आम्ही मीटिंगसाठी निघालो होतो ना पप्पा आणि मी. तेव्हा निलांबरीने काळजीपोटी पप्पांना छत्री देऊ केली होती, कारण पाऊस सुरू होता ना. तर तेव्हा त्यांच्या पायाला काही किडा वगैरे काहीतरी चावलं. म्हणजे आम्हाला वाटलं की नॉर्मल काहीतरी असेल. म्हणजे तुला काय म्हणायचं, ते किडा चावल्यामुळे त्यांच्या पायातून रक्त निघालं का? म्हणजे निलांबरी वहिनी पप्पांजवळ आल्या आणि बरोबर त्याच वेळी पप्पांना किडा चावला. हा नक्कीच योगायोग नसणार. काहीतरी गडबड नक्की आहे आणि ती निलांबरी वहिनीनेच केली हे पक्क आहे. मला लवकरात लवकर खरं काय घडलंय ते शोधावंच लागेल. निलांबरी वहिनींनी जर खरंच पप्पांचा जीव घेतला असेल ना, आई शपथ सोडणार नाही त्यांना. मी पप्पांना न्याय देऊनच राहणार. जानू, तू डोंट वरी जानू, अजिबात घाबरू नकोस तू. इनफॅक्ट मला तुला असं घाबरलेलं हरलेलं बघायचं नसतं आणि तुझ्या डोळ्यात पाणी तर मी कधी बघूच शकत नाही. पण जानू, आज इथे मी तुला जिंकू देऊ शकत नाही, कारण इथे तू जिंकलीस तर मी माझ्या जानूला हरवून बसेन आणि ते मी होऊ देणार नाही आहे. जानू, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. तू कितीही काही केलंस, कितीही धडपडलीस, तरी मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही. आपण लग्नाच्या या बंधनात 7 जन्मांसाठी बांधले गेलेलो आहोत. आपलं प्रेम आहे एकमेकांवर आणि म्हणून तुझी या बंधनातून सुटका नाही आहे. जानू, तू माझी आहेस आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझीच राहणार आहेस. जानू, आपण एकत्र जगायचं आणि एकत्र मरण्याचं एकमेकांना प्रॉमिस केलं होतं आणि ते मी तुला तोडून देणार नाही. त्यामुळे मी तुला माझ्या आयुष्यातून लांब जाऊ देणार नाही. काय झालं जानू? काय बोलला तो जयंत? जानू, अगं काय झालं? जानू, अगं तो काहीही बोलला असेल तरी आपल्याला घाबरायची गरज नाहीये. जानू, माझ्याकडे बघतेस का? माझ्याकडे बघ. हे बघ, तू त्याला घाबरणारी जुनी जानू नाहीयेस. येस, तू त्याच्याशी लढणारी, त्याला अद्दल घडवणारी जानू आहेस. आता माघार घ्यायची नाही जानू. आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. का टेन्शन घेतेस? डोंट वरी, आपण त्याच्या विरुद्ध लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत. काम काम. हो विश्वा, ही या जयंतला आता अजिबात घाबरणार नाहीये. याला मी जन्माची अद्दल घडवणारच. बरं, आता अशी जाणार आहेस का कोर्टमध्ये? अशी नकोस. जायचं आता? चल.
केस नंबर 452 जान्हवी दळवी विरुद्ध जयंत कानिटकर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपापली बाजू मांडायला सुरुवात करावी. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, लग्न हे आपल्याकडे विश्वास आणि आदर यावर आधारलेलं एक पवित्र नातं मानलं जातं. कायद्याने संज्ञान असलेल्या दोन व्यक्ती या बंधनात बांधल्या जातात. आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं एकमेकांना वचन देतात. पण युअर ऑनर, हेच बंधन कधी कधी जाचक ठरतं आणि असंच माझ्या अशील जान्हवी दळवी यांच्याबरोबर झालेलं आहे. त्यांचे वडील श्रीनिवास दळवी आणि आई लक्ष्मी दळवी यांनी खूप विश्वासानं आणि आनंदानं आपल्या मुलीचा हात जयंत कानिटकर यांच्या हाती दिला. पण जयंत कानिटकर यांनी या नात्याचा कधीही आदर केला नाही. माझ्या आशिलाचा त्यांनी हर तऱ्हेनं मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या या पवित्र बंधनाला त्यांनी एका अदृश्य तुरुंगाचं रूप दिलं आणि माझ्या आशिलाचं सर्व स्वातंत्र्य हिरावून नेलं. वरकरणी बघता ही केस लग्नातला कलह वाटू शकतो, पण हे एका स्त्रीच्या स्वातंत्र्यावर आणि अस्तित्वावर केलेलं क्रूर मानसिक अतिक्रमण आहे. आणि अशा या नात्यात राहण्याची सक्ती माझ्या आशिलावर करण्यात येऊ नये. माझ्या आशिलाला यातून मुक्तता मिळावी अशी मी आदरणीय कोर्टाला विनंती करतो. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माझ्या सन्माननीय वकील मित्रांनी या केसचा निकालच जाहीर केला. पुढे काही बोलायलाच नको. पण मी सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छितो की माझे विद्वान वकील मित्र ज्या लग्नाच्या पवित्र नात्याबद्दल बोलतायत त्या नात्याचा माझे अशील जयंत कानिटकर कायमच आदरच करतात. त्यांचं त्यांच्या पत्नीवर मनापासून प्रेम आहे. त्यांच्यावर लावलेले सगळे आरोप पूर्णपणे खोटे, बनावट आणि निराधार आहेत. याउलट त्यांनी स्वतःचं लग्न वाचवण्यासाठी कित्येकदा अपमान सहन केलेले आहेत. त्यांची पत्नी म्हणजे जान्हवी यांच्या आनंदासाठी त्यांनी कित्येकदा अपमान सहन केलेले आहेत. माय लॉर्ड, मी सांगू इच्छितो त्यांच्यावर जे आरोप झाले त्यात काहीही तथ्य नाही. कोर्टात भावना आणि वचनांच्या जोरावर केस लढवली जात नाही. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे आणि साक्षीदार सादर करावेत. येस युअर ऑनर. आमच्या बाजूनं पहिली साक्ष देण्यासाठी मी विश्वास देशमुख यांना बोलावू इच्छितो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू.